अंजली दमानिया यांना मुंडव्यातील जमिनीची पाहणी करण्यास अधिकाऱ्यांचा नकार। सगळ्या प्रकरणाचा कीस पाडून बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेणार दमानियांची माहिती। मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मोठी अपडेट। शीतल तेजवानीने 275 जणांकडून जमीन घेतल्याचं उघड। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानाच्या समोर अघोरी पूजा, भानामतीचा प्रकार असल्याची माहिती। दिल्लीतील अनेक शाळा आणि न्यायालयांना स्फोटाचा धोका, सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा। विक्रोळी पार्क साइटमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीच्या पुनर्विकासावरून वाद चिघळला। इमारती धोकादायक घोषित करून इथल्या रहिवाशांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न। दहिसरच्या शुक्ला कंपाऊंडमध्ये खटला प्रलंबित असतानाही महानगरपालिकेकडून कारवाई, स्थानिकांमध्ये संताप। डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंना भाजपचा पुन्हा धक्का। अवघ्या 2 तासात आणखी 3 माजी नगरसेवक आणि 1 परिवहन सदस्याचा भाजपमध्ये प्रवेश। नवाब मलिकांना पीएमएलए कोर्टाचा दिलासा नाहीच। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीतील झाडं तोडण्यासाठी लिहिण्यात आले नंबर, झाडावर लिहिलेले नंबर लोकशाही मराठीच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित। मुंबई अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याचं लोकशाही मराठीचं अभियान। मुंबईसह सगळ्याच शहरांमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न बिकट। मुंबईत कचरा संकलनामध्ये 3000 कोटींचा घोटाळा। कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप तर धोकादायक गाड्यांमधून कर्मचाऱ्यांचा प्रवास। अधिकारी अद्यापही गप्प का? लोकशाही मराठीचा सवाल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।